कालपर्यंत लोक मला गरीब घरचा मुलगा म्हणून ओळखायचे. आज माझ्या नावापुढे चार्टर्ड अकाउंटंट असे लिहिलं जात आहे. हा प्रवास सोपा नव्हता. हा प्रवास उपाशी रात्रीचा होता. हा प्रवास टोमण्याचा होता. आणि एक गोष्ट कधीच कमी झाली नाही, ती मात्र जिद्द आणि स्वामीवरचा विश्वास. आज मी एक यशाची गोष्ट सांगतोय, कारण ही गोष्ट माझ्यासोबत घडलेली आहे. कारण हार न मानण्याचा निर्णय घेतला होता. स्वामी अनुभव भाग 21. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. माझ्या घरामध्ये सतत पैशाची कमतरता होती. आई वडील कष्ट करून संसार चालवत होते. शिक्षणासाठी अनेक त्याग करावा लागला होता. लोक परिस्थितीवरून मला कमी लेखायचे. नातेवाईक पण मला कमी लेखायचे. पण मनात मोठं धैर्य जिवंत होतं. गरिबीतून बाहेर पडायचं ठरवलेलं होतं. कधी कधी पोटभर जेवण मिळत नव्हतं. घरावर कर्जाचं ओझं होतं. अभ्यासासाठी शांत जागा नव्हती. रात्री उशिरापर्यंत तयारी करत बसलो होतं. थकवा आली तर थांबलो नाही. स्वतःला सिद्ध करायचं होतं. पहिल्या प्रयत्नात अपयश आलेलं होतं. निकाल पाहून मला खचलं होतं माझं मन. लोकांनी टोमणे मारले होतं. स्वतःवरही शंका आलेली होती. पण पुन्हा उभा राहिलं होतं. नवीन जोमाने पुन्हा सुरुवात केलेले होतं. आईच्या डोळ्यातील अपेक्षा पाहिल्या. तिचा विश्वास माझी ताकद बनली. घरची परिस्थिती बदलायची होती. मी अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं. वेळेचं नियोजन केलेलं होतं. हार कधीच मानलेलं नव्हतं. वीज नसताना दिव्याखाली बसलो. जुनी पुस्तक वापरून तयार केले होते. मित्र पुढे जात होते. मी शांतपणे मेहनत करीत राहिलेलं होतं. दररोज पुनरावृत्ती केलेले होते. फक्त आणि फक्त धैर्यावर लक्ष ठेवलं होतं. घरात आर्थिक ताण होता. फी भरणं पण कठीण झालं होतं. पार्ट टाइम काम करावं लागलं होतं. दिवसभर काम, रात्री अभ्यास, एकच शिस्त होती. ही कायम ठेवली होती. संघर्ष माझा थांबलेला नव्हता, कारण मी शिस्तबद्ध झालेलं होतं. काही दिवसांनी मी छोट्या गावातून मोठ्या शहरात आलेलं होतं. राहायला छोटी खोली होती. सगळं स्वतः सांभाळावं लागलं होतं. एकटेपणा जाणवत होता, पण धैर्य माझ्या डोळ्यासमोर होतं. जिद्द आणि चिकाटी मी कायम ठेवलेलं होतं. हे तुझ्याने होणार नाही असं ऐकलेलं होतं. मन दुखावलं होतं, पण शांत राहिलं होतं. जास्त मेहनत करायचं ठरवलेलं होतं. प्रत्येक चुका सुधारलेली होती. आत्मविश्वास 100 पटीने वाढत चाललेला होता. उत्तर मी यशातून देणार असं मी ठाम ठेवलं होतं. दुसऱ्यांदाही अपयश आलं होतं. क्षणभर सर्व काही थांबल्यासारखं वाढलं होतं. निराशा अजून जरा वाढलेली होतं. पण मी आत्ता हार मानलेलं नव्हतं. कमकुवत विषयावर काम केलेलं होतं. पुन्हा एकदा जोम्याने प्रयत्न केला. माझ्याकडचं मोबाईल मी बाजूला ठेवलेला होता. सोशल मीडिया, फेसबुक सर्वपासून दूर राहिलेलं होतं. ग्रंथालयात तासनतास अभ्यास आणि नोट्स तयार केल्या जात होतं. रोज टेस्ट दिल्या होत्या. सातत्य मी ठेवलेलं होतं. निकालाची भीती होती. घरच्यांचा आधार मिळालेला होता. वेळेंचं काटेकर नियोजन केलेलं होतं. प्रत्येक दिवस उपयोगात आणत होतं. मन माझं स्थिर ठेवलं होतं. मी एकच प्रार्थना करत होते, श्री स्वामी समर्थ, माझं तेवढं होऊन जाऊन दे. परिस्थिती कठीण होती. जबाबदारी वाढलेली होती. अभ्यास सोपा नव्हता, तरीही सातत्य जिवंत होतं. स्वतःवर विश्वास ठेवला होता. धैर्य मी विसरलेलं नव्हतं. लहानपणापासूनच अडचणी मी खूप पाहिलेल्या आहे. मोठं व्हायचं स्वप्न पाहिलं होतं. इंटरमध्ये थोडं अडथळे आलेलं होतं. चुकीचं विश्लेषण थोडं केलेलं होतं. नवीन रणनीती ठरवलेली होतं. अभ्यास अजून थोडा वाढवत होतं. घाई न करता समजून घेण्याचा अभ्यास करत होतं. कमजोरी ओळखलेली जात होती. रोज पुनरावृत्ती टेस्ट मी घेत होतं. मार्गदर्शनही घेत होतं सिनियरकडून. मन माझं थोडं काही शांत ठेवत होतं. सातत्य, जिद्द आणि चिकाटी मी कायम ठेवलेलं होतं. लोकांनी शंका घेतली, मी मात्र ठाम राहिलेलं होतं. नियमित मी अभ्यास सुरू केला होता. प्रत्येक दिवस सुधारणा केली होती. नकारात्मकता दूर केलेले होतं, कारण ते 2 वेळा मला अपयश आलेलं होतं. कारण आता धैर्य मी घट्ट पकडलेलं होतं. एक टेबल, एक खुर्ची, मोठी स्वप्न मनात होतं. रात्रंदिवस मेहनत, पार्ट टाइम कामही केलेलं होतं. थकवाही सहन केलेलं होतं. पण कोणाला बोलावं, कोणाला नाही हेही कळत नव्हतं. घरच्यांना कसं सांगावं की थकवा आलाय. तरीही मी प्रयत्न सुरू करत होतो. अपयशाची थोडी भीती वाटत होती. लोकांची टीका ऐकलेली होती.
कधी कधी स्वतःवर रडणं येत होतं, पण काय करणार, परिस्थिती अशी होती. स्वतःला मी स्वतःहून सावरत होतं. ध्यान आणि एकाग्रता वाढवली होती. प्रॅक्टिस, पेपर सोडवले होतं. आत्मविश्वास अजून थोडं थोडं वाढत गेलेलं होतं. ची कमाई मी दिवसभर धावपळ, रात्री अभ्यास, थकवा जाणत होता, तरीही हार मानलेलं नव्हतं. नोट्स थोडे थोडे सुधारत होतं आणि सातत्य मी ठेवलेलं होतं. निराशा होती, पण आशा मात्र जिवंत होती. नवीन प्लॅन तयार केला जात होता. कमकुवत विषयावर लक्ष दिलं जात होतं. रोजच चाचणी घेतली जात होती. मन थोडं सकारात्मक ठेवत होतं आणि स्वामींवर विश्वास कायम ठेवलेलं होतं. मी माझ्या आयुष्यात शिस्तबद्ध दिनचर्या ठेवला होता. वेळेचं अपव्यय थांबवलेला होता. नियमित मी अभ्यास केला होता. मॉक टेस्ट दिल्या होत्या. चुका सुधारलेल्या होती. जिद्द मी अजून थोडं कायम ठेवलेली होती. घरात बचत नव्हती. साधं जेवण होतं. फी भरणंही अवघड होतं. अपयशानंतर नव्याने सुरुवात केली. नवीन नोट्स अजून थोड्या बनवलेले होतं. मन तुटलेले होतं. लोकांची टीका अजूनही चालू होती. हा काय होणार सीए, कारण 2 ते 3 वेळा सतत हा फेल होत आहे. स्वतःला अजून थोडं सावरायचा प्रयत्न केलं होतं. रोज अजून थोडं जोमाने अभ्यास चालू होता. कारण रूम ही छोटी होती, पण धैर्य मात्र मोठे होते. स्वतः स्वयंपाक करायचं होतं. अभ्यासावर लक्ष ठेवत होतं. मॉक टेस्ट त्या देतच राहत होतं. चुका अजून थोड्या सुधारत होतं. जिद्द मी कायम ठेवलेले होते. हास्य सहन केलेलं होतं. मन थोडं अजून कठीण केलं होतं. अभ्यास तिप्पट केला होता. प्रॅक्टिस वाढवलेली होती. कारण स्वतःला सिद्ध करायचं होतं. कारण जे लोक टोमणा मारत होतं त्यांच्या तोंडावर द्यायचं होतं. यश मिळवलेलं होतं. अडचणी वाढत होते, तरी प्रयत्न सुरू केलं होतं. दररोज लक्ष ठरवलेलं होतं. रिव्हिजन केली. मन थोडं स्थिर ठेवलेलं होतं आणि विश्वास अजून थोडा स्वतःवर ठेवलं होतं. पैसे कमी होते. पार्ट टाइम काम केलेलं होतं. उशिरा अभ्यास केलेलं होतं. स्वतः नोट्स स्वतः बनवत होत्या. धैर्य कधी विसरलेलं नव्हतं. घरची जबाबदारी वाढली होती. अभ्यास आणि काम सांभाळलेलं होतं. वेळेचे संतुलन ठेवलेलं होतं. नियम थोडं शिस्तबद्ध आणि कडक पद्धतीने पाळत होतं. मन थोडं आतून मजबूत ठेवलं होतं. मदत फारशी नव्हती, कारण कोणीही नातेवाईक यावेळी मदत करायला कोण आलेली नव्हती. कारण ज्याच्याकडे गरिबी असते त्यावेळी कोणता नातेवाईक आणि कोणता मित्र कोणीही मदत करत नव्हतं. कारण स्वतःचा मार्ग स्वतः निवडायला लागतो. त्यावेळी कोणीही येत नाही. रोज प्रगती तपासत होतो. नकारात्मक लोक थोडं दूरच ठेवलं होतं, कारण त्यांच्या लोकांमुळे माझा धैर्यावर विश्वास थोडा कमी वाटत होता. म्हणून मी नकारात्मक लोकांना माझ्यापासून थोडं दूर ठेवलं होतं. गोंधळ टळला होता. कमी बोललो. जास्त अभ्यास केलं होतं. नोट्स थोडं व्यवस्थित आणि सुटसुटीत केले होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर झोप घेत होतं. नियम पुनरावृत्ती केले होते. शिस्त आणि पाळलेली होती. मनात प्रखर जिद्द होती. दिवसरात मेहनत केली होती. मार्गदर्शन मित्राकडून घेतलं होतं. प्रॅक्टिस वाढवलेली होती. चुक्या मान्य करायला शिकलेलं होतं, कारण ॲक्सेप्ट हे माझ्याजवळ होतंच. यश थोडं जवळ आल्यासारखं वाटत होतं. त्याचवेळी मला आजार आलेलं होतं. तरी पण मी थांबलेलं नाही. थोडा वेळ घेतला. पुन्हा सुरुवात केली. अभ्यासाला लय पकडले होतं. सातत्य ठेवलेलं होतं. अपयशानंतर शांत बसलेले होतं. चुका ओळखलेली होती. रणनीती पण बदललेली होती. जास्त प्रॅक्टिस केले होतं. मन थोडं सकारात्मक ठेवलं होतं, कारण वाईट मित्रापासून थोडं दूरच होतं. थकवा असूनही अभ्यास केला होता. रोज थोडी प्रगती केली होती. स्वतःचं विश्लेषण केलं होतं. शिस्त कायम ठेवली होती. भीती कमी केली होती. नियमित शेवटी माझा सीए क्लिअर झालेलं होतं. हे सांगताना आईच्या चेहऱ्यावर जे आनंद होतं ते शब्दात मानणे अत्यंत कठीण होतं. कारण गरिबी मी अनुभवलेलं होतं. अपयश स्वीकारलेलं होतं. मेहनत सातत्याने केलं होतं. स्वतःवर विश्वास अधिकपट केलेलं होतं. स्वामींवर प्रार्थना केलेलं होतं. प्रयत्न हे दोन्ही चालू होती. शेवटी